इतक्या निष्ठावानाच्या मागं नाही लागायचं. मग जातीवर म्हणजे प्रचंड निष्ठा आहे, ती यांना तुटू शकत नाही, पदानी नाही पैशाने. आणि मी त्याला बार बार सांगतो, तू गलत जागेवर खेटला, तू आणखी तरी चूक करू नको. या वानगावातून तुला माझं आव्हान आहे चॅनलच्या माध्यमातून. सगळ्या प्रेरणेची अंमलबजावणी करून टाका, मोकळं व्हा, लफडं लांबू नका. तुम्ही कायद्याने घुसले तर मराठी कायद्याने घुसा लागले. आता तुम्ही नवीन एक प्रकार आणला, उमेदवार अवघडच काम माझी मागणी. आता समजा जर तुमच्या बीड जिल्ह्यात 21,000 झाली उभा राहायची, ते बॅलेट पेपर तर राहणार टाकायला ते काय शाळात केंद्रात बसणारच नाही आता. कारण आपल्याला 3-4 केंद्र असते, शाळा, अंगणवाडी आणि वस्त्या. आता तिकडे ते आथरात बसून का ते आता इतक्या प्रत्येक केंद्रावर तेवढे चिन्ह तर न्यावं लागतं ना. आणि ते चिन्ह आणाय तिकडून कांदा, बटाटू, तंबटू, गोटे, गाठे. आणि ते जर सकाळी समजा सुरुवात एखादा आपण म्हातारा माणूस उभा केला न दिसणार, आणि त्याला जर तिसरा बार चिन्हच नाही सापडत नाकाचं, मग काय करायचं? पंचायतच होती काम. त्याचं मतदान होऊच तर तो बाजू दुसऱ्या जाता येत नाही. मतदान करायचं गावा आणि फॉर्म भरायचं गाव. ते नवीन थंडा जरा अवघडच व्हायचं मागं दिसतो. माझं त्याच्यात हा बी नाही, नाही बी म्हणणं, ते समाजाचा निर्णय. मी माझं डोकं लावून त्यांना ठेकायला आणतो, पण तुमच्याशी नाही का तरी. हे आपला शब्द आहे तुम्हाला, तुमच्याशी नाही का तरी. पण आता तुम्हाला सगळ्या मराठ्यांना पुन्हा एकदा माझ्या पाठीशी ताकदीने उभारायची वेळ आली बरं. यांनी सगळे एक झाले, ते आता विरोधी पक्षासहित, विरोधी पक्षासहित, विरोधी पक्ष रात्री 12 मध्ये होते सगळे, सत्ताधाऱ्या सकट दोघं एकमेकात भाकरी खात होते. काय केलं मग आपण यांचं आपले मुडदे पाडायला निघाले. ते लेकराला मिळून द्या, एवढं साठू नका, केशी होऊन द्या, नाही तर काय वाचन. मला 15 गेले होते मी कोणत्या त्याला जाणार, कारण माझ्या मराठ्याने मी काही केलंच नाही. तुम्हाला आता शेवटची विनंती, पुन्हा परिसर जागा करा. अचानक वेळ लागू शकते, तुमची अचानक गरज लागू शकते. मागं सरकू नका. तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय आणि ते पण ओबीसीतून दिल्याशिवाय 1 इंच बी मागं